So water lesson ना. येस. तर आपण स्टार्ट करूया. हो. मी स्क्रीन प्रेझेंट करते. हो. Yes, teacher. दिसते स्क्रीन? हो. ओके. तर आज आपण today we are going to start new lesson poem number 3 water or water. ओके. तर आपण काय शिकणार आहोत आज? थर्ड पोयम वॉटर ओ वॉटर. तर रीड करशील पोयम? हा. ओके. I wash my face. I wash my face with water. Said auntie to his knee. We all use our trees with water. We are all alive because of water. Water has been with us for ages. It एजेस. ages. Its story can fill so many pages. Somewhere in the tree, It somewhere it is due. somewhere it is drew, somewhere it is soul, Snow snow. Seen in also water is also Sit in also water as you know. Water has forms so many that, that is what say my nanny. The river flow, the water sings, and water swims in lake and brings life on earth as drugs feel and life. They go, but when they water brings in breaks in flood, blacks in floods, get misfortune, misfortune, it away, works. always work. Always work. ओके. तर मी आता तुला रीड करून दाखवते आणि मग नंतर एक्सप्लेन करते. ओके. Okay. वॉटर वो वॉटर वॉटर. I will wash my face with water, said Munna to his nanny. We all quench our thirst with water. We are we are all alive because of water. Water has been with us for ages. Its story can fill so many pages. Somewhere it is dew, somewhere it is snow. Steam is also water, as you know. Water has formed so many. That is what my that is what say my nanny. The river flow, the waterfall sings, and water swells in lakes and spring. Life on earth it has brought, water fields and light they got. But when the water breaks in floods, great misfortune it always work. श्री प्रसाद. ते जे पोएट आहे या लेसनचे ते कोण आहेत? सॉरी, पोएमचे श्री प्रसाद. माझा आवाज क्लिअर येतो ऐकायला? हो. ओके. तर आता मी एक्सप्लेन करते. तर या पोएम मध्ये आपल्याला वॉटरचं इम्पॉर्टन्स सांगितलंय. वॉटरचं काय किती फॉर्म्स असतात, वॉटर आपल्याला कसा काय उपयोग होतो, कसा काय युजेस होतात, ते आपल्याला या पोएम मध्ये सांगितलं आहे. ओके. आपल्याला माहिती आहे वॉटर शिवाय आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही, जगू शकत नाही. त्यामुळे वॉटर आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीसाठी, आपल्या सगळ्यांसाठी. आपल्यालाच नाही तर ऑल लिव्हिंग थिंग्स आहेत, जे कोणी लिव्हिंग थिंग्स आहेत सगळे अर्थवरचे, सगळ्यांना वॉटर खूप इम्पॉर्टंट आहे. हो.
तर इथे फर्स्ट काय दिले लाईन, आय विल वॉश माय फेस विथ वॉटर सेड मुन्ना टू हिज नानी. जो मुन्ना आहे तो त्याच्या नानीला काय बोलतोय की मी माझा फेस तो कशाने वॉश करणार आहे, वॉटरनी Water. वॉश करणार आहे. आपण सगळे सुद्धा जे आपलं बाथिंगसाठी आंघोळसाठी कशासाठी पाणी यूज करतो ना, तो वॉटर यूज करतो. कशाला लागतं आपल्याला वॉटर, कशासाठी यूज होतं, ड्रिंकिंगसाठी, बाथिंगसाठी, कुकिंगसाठी, सगळ्यासाठी आपल्याला, क्लिनिंगसाठी आपल्याला वॉटर यूज होतं. तसंच तो मुन्ना बोलतोय की मी माझं जे फेस आहे ते वॉटरनी काय करणार आहे, वॉश करणार आहे. वी ऑल क्वीन्स आवर थर्स्ट विथ वॉटर. तर बघा आपण जे आपली तहान आहे, थर्स्ट म्हणजे तहान, ती कशाने भागवतो, तहान आपण कशाने पूर्ण करतो, आपली पाणी पिऊन पूर्ण करतो ना. तर जेव्हा सुद्धा आपल्याला हो. तहान लागते तेव्हा आपण काय करतो, पाणी पितो. वी आर ऑल अलाइव्ह बिकॉज ऑफ वॉटर. तर या पाण्यामुळेच आपण सगळे काय आहे, जिवंत आहोत, जगू शकतो. अलाइव्ह म्हणजे जगू शकणे, जिवंत राहणे. तर या पाण्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. जर पाणी नाही मिळालं तर आपण मरून जाऊ, आपण सर्व्हाइव्ह नाही करत शकत. म्हणून आपण सगळे पाण्यामुळेच काय सर्व्हाइव्ह करतोय, जगतोय. वॉटर हॅज बीन विथ अस फॉर एजेस, इट्स स्टोरी कॅन फिल सो मेनी पेजेस. तर हे वॉटर आहे, हे आपण खूप एजेस म्हणजे खूप इयर्स पासून हे करतोय ना, यूज करतोय. जेव्हा पण मानव म्हणजे जो हे मॅन आहे, जेव्हा पण त्याचा बर्थ झालं, जेव्हा तो अर्थ आला, तेव्हापासून तो काय करतोय, वॉटरचा यूज करतोय. मग ते काय पोएट काय बोलतोय, या वॉटरचा यूज आपण खूप वर्षापासून करतोय, आफ्टर सो मेनी इयर्स पासून करतोय. त्यामुळे त्याची जी स्टोरी आहे ती खूप मोठी आहे, ती न संपणारी आहे. त्याची स्टोरी जर लिहिता लिहिता काय होणार आहे, आपले खूप सारे पेजेस काय होतील, फील होतील, भरून जातील. एवढी त्याची मोठी कहाणी आहे वॉटरची. कळालं फर्स्ट टू त्यांचा. हो. ओके, नेक्स्ट स्टॅन्झा काय, समवेअर इट इज ड्यू, समवेअर इट इज स्नो, सेम इज ऑल्सो वॉटर ॲज यू नो. तर बघा आता तुला माहिती आहे वॉटरचे कुठले कुठले फॉर्म्स असतात, एक सॉलिड, लिक्विड अँड गॅस. तर सॉलिड मध्ये वॉटर कुठल्या फॉर्म मध्ये असतो, सॉलिड मध्ये असताना आईस मध्ये असतो, जे आईस क्यूब्स असतात ना, बर्फ, तो सॉलिड फॉर्म आहे. परत लिक्विड मध्ये जे आपण ड्रिंक करतो पाणी, ते लिक्विड फॉर्म आहे. आणि गॅस म्हणजे जे पाण्याची वाफ होते, आपल्याला वेफर्स दिसतात ना, वॉटर वेफर्स, स्टीम, तर ते सुद्धा कशाचं, वॉटरचं एक फॉर्म आहे. तर त्यांनी काय सांगितलंय, समवेअर इट इज ड्यू. तर कधी हे छोटे छोटे ड्रॉप सारखे असतात, कधी कधी हे ड्यू छोटे छोटे ड्रॉप सारखे असतं वॉटर. तर समवेअर इट इज स्नो, तर कुठे कुठे ते कसं असतं, बर्फ, स्नो असतो. आणि स्टीम इज ऑल्सो वॉटर ॲज यू नो. आणि जे पाण्याची वाफ आहे, स्टीम म्हणजे वॉटर वेपर्स आहे, ते सुद्धा एक वॉटरचा फॉर्म आहे. वॉटर हॅज फॉर्म सो मेनी, दॅट इज वॉट से माय नॅनी. तर हे सगळे जे फॉर्म आहेत, ड्यू, स्नो अँड स्टीम, हे सगळे वॉटरचे फॉर्म आहेत, डिफरंट डिफरंट फॉर्म्स आहेत. आणि हे कोण सांगते, त्या मुन्याला त्याची नानी सांगते. कळालं हा स्टांजा. हो. नेक्स्ट काय दिलंय, द रिव्हर फ्लो, द वॉटरफॉल सिंग्स अँड वॉटर स्वेल्स इन लेक्स अँड स्प्रिंग. तर आपल्याला माहिती आहे वॉटर कुठे कुठे असतं, रिव्हर मध्ये, नद्यांमध्ये असतं. वॉटरफॉल्स म्हणजे जे धबधबा असतात त्याच्यामध्ये वॉटर असतं. वेल. लेक्स, हा, वेल. लेक्स मध्ये, तलावामध्ये असतं, पॉन्ड मध्ये असतं, स्प्रिंग मध्ये असतं. वेल. हा, वेल. तर आपल्याला हे ते काय बोलतात, जे वॉटर आहे ते कुठे कुठे असतं, रिव्हर मध्ये असतं, वॉटरफॉल्स मध्ये असतं, धबधबावर असतात. लेक्स म्हणजे मोठे मोठे तलाव वगैरे, तळा वगैरे असतं ना तुमच्या गावामध्ये, ते वॉटर भेटतं आपल्याला, तिथून वॉटर मिळतं. तर पोएट काय बोलतो, आपल्याला वॉटर कुठून कुठून मिळतं, रिव्हर मधून, वॉटरफॉल्स मधून, लेक्स मधून आणि स्प्रिंग्स मधून. नंतर काय सांगितलंय, लाईफ ऑन अर्थ इट हॅज ब्रॉट वॉटर फिल्ड अँड लाईफ दे गॉड, बट इवन द, हा, तर काय सांगितलं, लाईफ ऑन अर्थ इट हॅज ब्रॉट वॉटर फिल्ड अँड लाईफ दे गॉड. तर आपल्या या वॉटरमुळेच आपली लाईफ आहे, असं पोएट बोलतो.
या अर्थवर जे काही लिव्हिंग थिंग्स राहत आहेत ते कशामुळे राहत आहेत? वॉटरमुळे. पाण्यामुळे. जर वॉटरच नसतं, पाणीच नसतं आपल्या अर्थवर, तर कोणीही जिवंत राहू शकलं नसतं. तर या वॉटरमुळेच काय? वॉटरमुळेच फील्ड आहे. शेती सुद्धा आपली कशामुळे होते? फील्ड कशामुळे होतं? वॉटरमुळे. फार्मरकडे जर पाणीच नसेल, पाऊसच नाही पडला, तर त्याची फील्ड, जी सगळी शेती आहे ती काय होते? खराब होऊन जाईल. तर त्याच्यामुळे जे क्रॉप्स आहे त्याला सुद्धा वॉटरची गरज असते. तर अशा प्रकारे जे पाणी आहे, वॉटर आहे, त्याच्यावरच आपले जे अर्थ व सगळे पीपल्स राहतात, सगळे लोक राहतात, त्यांचं लाईफ डिपेंड आहे. बट वेन द वॉटर ब्रेक्स इन फ्लड्स, ग्रेट मिसफॉर्च्यून इट ऑलवेज वर. पण बघ, जसं आपल्याला हे वॉटर निडेड आहे, इम्पॉर्टंट आहे, आपल्याला उपयोगी आहे, तसंच जर वॉटर जास्त प्रमाणात आलं तर त्याचं आपल्याला काय होतं? नुकसान सुद्धा होतं, माहितीये ना? तर जास्त पाऊस पडला आणि मग काय होतं? सगळे तलाव वगैरे भरतात आणि पूर येतो, फ्लड येतात. वॉटर ब्रेक्स फ्लड. तर ते सगळं वॉटरचा कशामध्ये हे होतं? वॉटर जे आहे ते तलाव वगैरे ते पुरामध्ये त्याचं रूपांतर होतं. ते सगळे पूर होतात, पूरमध्ये त्याचं चेंजेस होतात आणि ते फ्लडमुळे, पुरांमुळे खूप जणांचं काय होतं? नुकसान सुद्धा होतं ना? तर तसंच वॉटर जेवढं आपल्याला इम्पॉर्टंट आहे तेवढंच त्याचं आपल्याला नुकसान सुद्धा होऊ शकतं. जास्त म्हणजे जास्त पाण्यामुळे आपलं नुकसान सुद्धा होऊ शकतं, फ्लड्स वगैरे येऊन. ओके, कळालं तुला पोयम कसं यूज आहे आपल्याला आणि कसं वॉटर आपल्याला फ्लड येऊन आपली लाईफ सुद्धा डिस्ट्रॉय करू शकतं. ओके, आता आपल्याला काही क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत ते आपण बघूया. तर फर्स्ट क्वेश्चन काय दिला इथे? डू यू नो एनी पोयम और सॉन्ग ऑन वॉटर? रिसाइट इट इन द क्लास. तर तुला कुठली पोयम माहिती आहे का सॉन्ग वॉटर बद्दल? तर ती तुला लिहायची. ओके. विच आर द प्लेसेस मेन्शन इन द पोयम वेअर वी फाइंड द वॉटर? तर आपल्या इथे पोयम मध्ये कुठले कुठले प्लेस मेन्शन केले त्यांनी सांगितले जिथं आपल्याला पाणी मिळतं? कुठले कुठले प्लेस आहेत सांगलेत? रिव्हर, वॉटरफॉल्स, लेक अँड स्प्रिंग्स. व्हेरी गुड. तर कुठे कुठे मिळतं? रिव्हर. पॉन्डी येऊ शकते. हा, पण आपल्याला इथे पोयम मध्ये जे सांगितलंय, मेन्शन केलंय, तेवढंच लिहायचंय. रिव्हर, वॉटरफॉल, स्प्रिंग्स अँड लेक्स. ओके. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय इथे? टिक द करेक्ट द ऍक्टिव्हिटीज फॉर विच वॉटर इज नीडेड. आता आपल्याला पाणी कशासाठी लागतं? ज्याच्यासाठी पाणी लागतं त्याच्या समोर, त्या ऍक्टिव्हिटीच्या समोर काय करायचं? टिक करायचं, करेक्ट टिक करायचं. आता टू प्ले साठी लागतं का? नो. नाही. टू राईट? नाही. टू रन अ फॅन? नाही. नाही. टू सिंग? नाही. टू मेक अ टी? येस. ओके, व्हेरी गुड. टू पेंट अ पिक्चर? येस. Yes. To row a boat? येस. Okay. To knead the dough येस. and to grow the plants? येस. Okay, very good. त्यानंतर काय दिले? नेम एनी फोर ऍक्टिव्हिटीज विच यू कॅन डू विदाउट वॉटर. तर तुम्ही जे वॉटर शिवाय जे काही ऍक्टिव्हिटी करू शकता ते तिथे 4 लिहायचे नावं. तर कुठले कुठले करू शकता तुम्ही? रनिंग, सिंगिंग, डान्सिंग, प्लेइंग. ओके. आणि त्याच्यानंतर काय झालं? यू कॅनॉट डू विदाउट वॉटर. आणि बिना वॉटरचं तुम्ही काय करू शकता? कुठल्या ऍक्टिव्हिटीज करू शकतात? वॉटरच्या ना? यू कॅनॉट डू विदाउट वॉटर. वॉटर शिवाय. बाथिंग, कुकिंग,
washing vegetables, washing bath, clothes, clean, preparing tea, tea. ओके, कॉफी. Okay. हा. हा, जे काही ज्याच्यासाठी तुला लागतं, क्लिनिंग हाऊस साठी सुद्धा लागतं ना पाणी, हो. तर ते सगळं लिहायचं. हा. आता इथे काय सांगितलं, वॉटर मोर ऑर लेस. अरेंज द फॉलोइंग ऑन द बेसिस ऑफ द अमाउंट ऑफ वॉटर that is needed for each of the activities. Begin with the activity that needs the most water. आता इथे तुम्हाला काय ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, टू बाथ, टू ड्रिंक, टू क्लीन द हाऊस, टू वॉटर द फील्ड, टू नीड द डब. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी कशाला लागतं, कुठल्या ऍक्टिव्हिटीसाठी सगळ्यात जास्त पाणी लागतं ते अरेंज करायचं. सगळ्यात जास्त तो पहिला येणार, त्याच्यानंतर थोडं कमी लागणार तो नंतर येणार, थर्ड वाला त्याच्यापेक्षा त्याच्या असं, आणि सगळ्यात लास्टला ज्याला सगळ्यात कमी पाणी लागतं तो वाला लिहिणार. तर कुठला येणार सगळ्यात पहिले ज्याला जास्त, टू ड्रिंक. सगळ्यात जास्त पाणी लागणार. टू क्लीन टू होम. त्याच्यापेक्षा मोठं काय, टू वॉटर द फील्ड ना, आपण शेत असतंय ना, आपल्या घरापेक्षा शेती मोठी असतात ना, हा. तर शेताला जास्त पाणी लागेल, फील्डला. तर पहिले काय येणार, टू वॉटर द फील्ड. हो. ओके. हा, ओके. तर त्याच्यानंतर कुठलं, कशाला लागेल जास्त पाणी, टू नीड टू ड्रो. नाही. बघ, आता सगळ्यात जास्त पाणी कशाला लागलंय, वॉटर टू टू फील्ड, क्लीन होम. फील्ड साठी, हा शेतीसाठी लागला. तर टू क्लीन शेतीनंतर तो, हा क्लीन द हाऊस नंतर काय ना, शेतीपेक्षा थोडं काय कमी काय आहे, हाऊस थोडा छोटा आहे ना, हा. मग टू क्लीन द हाऊस त्याच्यासाठी जरा जास्त पाणी लागेल. मग त्याच्यापेक्षा थोडं कमी पाणी कशाला लागेल, टू टू बाथ. बाथला लागेल, आंघोळीला लागेल ना. आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी ड्रिंकला, पाणी हो. पिणार ना आपण दिवसभर. आणि सगळ्यात हो. कमी पाणी कशाला लागेल, टू नीड द ड, म्हणजे आपलं जे कणिक मळतो आपण चपाती करायला, भाकरी वगैरे करायला पीठ मळतो, त्याला थोडं कमी लागेल. कळालं. हो. कळालं. हा, तर पेज नंबर 20 हा होमवर्क आहे. आता पुढे जाऊया आपण. हा. इथे काय दिले, टीचर वॉटर. पाठवणार ना व्हॉट्सअप वर, हा, हॅलो, होमवर्क पाठवणार ना व्हॉट्सअप हो वर. हो हो हो. Water from where? In the poem, you read about rivers, waterfall, lakes, and spring. We get water from all these places. From where do you get water? Put a circle around those places that are either in our house or around it. तर आता तुम्हाला सांगितलं पोयम मधून की तुम्हाला वॉटर कुठून कुठून मिळतं, वॉटरफॉल्स, रिव्हर्स मधून, लेक्स मधून मिळतं. तर तसंच तुम्हाला वॉटर कुठून मिळतं, अजून रिव्हर्स, वॉटरफॉल्स त्याच्यापासून पण मिळतं. अजून कशातून मिळतं, तर तुम्हाला खाली जे दिलंय ते त्याच्यासमोर सर्कल करायचंय, जे वर्ड्स दिले त्याच्यासमोर काय करायचंय, सर्कल करायचंय. लेक, वेल, रिवर, टॅप, पॉन्ड, वॉटर. लेक, वेल, रिवर, टॅप, टँक, पॉन्ड, वॉटरफॉल, सी, वॉटर स्प्रिंग. ओके, तर हे सगळे तुझ्या घराच्या साईडला असतील तरी लिहायचे. हा. नंतर काय सांगितलं, हॅव यू सीन हॉट वॉटर कमिंग आउट ऑफ द ग्राउंड अँड वेअर? तुम्ही कधी बघितलंय का जमिनीतून पाणी, गरम पाणी वर येताना? नो. नो, नाही बघितले. डज एनी रिव्हर्स फ्लो, नेक्स्ट क्वेश्चन काय, डज एनी रिव्हर फ्लो थ्रू युअर विलेज और सिटी? इफ यस, राईट इट्स नेम. तर तुमच्या गावातून कुठली नदी वगैरे वाहते का, आहे का तुमच्या गावामध्ये कुठली नदी? असेल तर नो. यस लिहायचं आणि त्याचं नाव लिहायचं. आहे का, नाहीये, नसेल तर नो लिहायचं. हो. डू यू नो द नेम्स ऑफ एनी रिव्हर्स, राईट देअर नेम्स. आता तुला अजून कुठल्या नद्यांची नावं माहिती आहेत का, ते नावं लिहायची आहेत. कुठली कुठली नद्यांची नावं माहिती आहेत तुला? गंग, यस, गंगा, नर्मदा, गंगा, कावेरी, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कशिप्रा. यस.
तर ही सगळी नावं तू इथे लिहायची. हो. ऍट होम वेअर डू यू गेट ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम? तर तुमच्या घरी पाणी कुठून मिळतं पिण्यासाठी? कुठून येतं? टॅब. हा, टॅप. तर इन टॅप्स थ्रू द पाईपलाईन, पाईपलाईन वरून येतं ना. वॉटर. व्हॉट? ऍट इन टॅप्स थ्रू द पाईपलाईन. आपल्या पाईपलाईन असतात ना टाकलेल्या, आपल्या हा. घरामध्ये नळ असतं आणि त्याला पाईपलाईन असते. पूर्ण जिथे मोठी टाकी असते तिथून पाईपलाईन टाकलेली असते. तर आपण काय लिहिणार आन्सर? इन टॅप्स थ्रू द पाईपलाईन्स. ओके. हा. ओके. पाईपलाईनच्या द्वारे आपल्या नळाला पाणी येतं घरामध्ये. हो. डू यू हॅव टू गो फार टू गेट वॉटर? हाऊ मच टाइम डज इट टेक टू ब्रिंग द वॉटर? तर तुम्ही कधी पाणी आणण्यासाठी खूप लांब गेलेत का? आणि किती नो. टाइम लागतो? नो. नाही, नाही. नाही गेलंय. नो, वी डोंट हॅव टू गो फार टू गेट वॉटर. इट कम्स इन द टॅप्स थ्रू द पाईपलाईन. आम्ही कधी बाहेर गेलोच नाही पाणी आणण्यासाठी, आणि आमच्या घरामध्ये पाणी कुठून येतं? इन द टॅप्स थ्रू द पाईपलाईन. ओके. ओके. डू युअर नेबर्स ब्रिंग वॉटर फ्रॉम द सेम प्लेस? तुमच्या साईडला जे राहतात त्यांना सुद्धा तुम्हाला जसं पाणी मिळतं तसंच त्यांना सुद्धा पाणी मिळतं का? येस. आता तुम्हाला कसं टॅपनी मिळतं ना, इन टॅप थ्रू पाईपलाईन, तसं त्यांना सुद्धा भेटतं का? येस. येस. येस, माय नेबर्स ऑल्सो गेट वॉटर फ्रॉम द पाईपलाईन. त्यांना सुद्धा पाईपलाईननीच पाणी मिळतं. हो. वाय डू वी नीड टू स्टोअर वॉटर? आपल्याला काय गरज आहे पाणी स्टोअर करायची? काय गरज आहे? Water needs to store because water might not be water might not be supplied throughout the day. आपल्याला हा. पाणी काय दिवसभर थोडी सप्लाय होतं? नाही होत ना. तर त्याच्यामुळे आपल्याला स्टोअर करून ठेवायला लागतं पाणी. आपला टायमिंग असतो ना पाण्याचा, सकाळी येणार, संध्याकाळी येणार, हो. 3 दिवसातून येणार, 5 दिवसातून येणार. म्हणून बिकॉज वॉटर माइट नॉट बी सप्लाय थ्रू आउट द डे, आपल्याला दिवसभर पाणी हे सप्लाय नाही होत, म्हणून आपण काय करतो? स्टोअर करून ठेवतो. ओके. हो. ओके. हू फेचेस अँड स्टोअर्स वॉटर इन युअर हाऊस? तुमच्या घरामध्ये कोण स्टोअर करतं वॉटर? माय पॅरेंट्स स्टोअर. My mother filled the store water in my home. ओके. Are there certain people who are not allowed to take water from there? Are there certain people who are not allowed to take the water from there? त्याचा आन्सर लिहिणार नो, देअर इज अ नो सच केस. ओके. ओके. आता इथे काय दिलंय? कलर्स द पिक्चर दोज कंटेनर्स विच यू यूज फॉर द स्टोरिंग वॉटर. आता वॉटर स्टोअर करण्यासाठी कुठले कुठले पिक्चर काय काय यूज करणार तू? तर त्याला हो. कलर करायचंय. हो. ओके. ओके. आता डायरेक्ट आपण इथे काय दिलंय? गिवन द रीड, गिवन इन द रीड आर सम प्लेसेस वेअर वॉटर इज फाउंड. Friend, find 7 of them and put a circle around each one has already been done for you. तर इथे हे जे रिडल आहे, ग्रीड दिसतंय, त्याच्यामध्ये जिथून आपल्याला वॉटर मिळतं त्या प्लेसेसची नावं दिली. तर आपल्याला ते शोधायची आहेत आणि त्याला सर्कल करायचे. ओके. तर जसं त्यांनी एक दिलंय आपल्याला वॉटरफॉल, तिथून आपल्याला वॉटर मिळतं. तसंच अजून कुठला प्लेस दिसतंय तुला?
अजून काय काय दिसतंय तुला जिथून वॉटर मिळेल? माझा आवाज ऐकायला येतोय? हो. हा, तर इथे बघ वॉटरफॉल दिले, त्याच्यानंतर अजून लेक दिसते ना, लेक. लेक. हा. लेक नंतर वेल दिलंय, WELL, वेल सुद्धा दिलंय. टीचर, लेग, सी, वेल, रेन पॉन्ड. रेन आणि पॉन्ड, व्हेरी गुड. तर हे सगळे तुला तिथे सर्कल करायचे. ओके. ओके. आणि नेक्स्ट काय क्वेश्चन दिलाय लास्ट, इन एव्हरी रो पुट अ सर्कल अराउंड द डिफरंट दॅट इज डिफरंट फ्रॉम द अदर्स, ऑल्सो टेल हाऊ इट इज डिफरंट. ओके. तर इथे तुला काही वर्ड्स हे दिलेत, वर्ड्स दिले, त्याच्यापैकी डिफरंट जो वर्ड आहे तो त्याच्यासमोर काय करायचंय तुला, सर्कल करायचंय. हो. तर पहिलं काय, रिव्हर, लेक, माउंटेन, पॉन्ड, स्प्रिंग. माउंटेन. व्हेरी गुड. नंतर काय, बाथिंग, वॉशिंग क्लोथ, स्विमिंग, कॉम्बिंग हेअर, नीडिंग डफ. कॉम हा, कॉम्बिंग हेअर, कारण सगळ्याला पाणी वॉटर लागणार आहे. हा, कॉम्बिंग हेअरला वॉटर. हा, येस. नंतर काय दिलं, फिश, डक, मंकी, क्रोकोडाईल, टॉर्टोइज. मंकी. व्हेरी गुड. सगळे कुठे राहतात, वॉटर मध्ये राहतात. लेक मध्ये राहतात, कोण रिव्हर मध्ये राहतात. ओके. नंतर काय, कार, बोट, बस, ट्रेन, बायसिकल. बोट. बोट, कारण व्हेरी गुड. की सगळे. ते फ्लो करते. हा, व्हेरी गुड. तर कळालं, जे जे क्वेश्चन जे आपण घेतले ते हो. होमवर्क मध्ये करायचे. बाकीचे सगळे ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामुळे मी ते स्किप केले, ते काही करायची गरज नाही. ओके. ओके. तर कळालं तुला वॉटर हो. पोयम. हो. ओके. तर मी तुला होमवर्क पाठवेन ग्रुपवर. हो. आन्सर आहेत का तुझ्याकडे, की आन्सर पण पाठवू मी? टीचर, आहेत आन्सर नोटबुक मध्ये लिहिल्यान. ओके, तर मी क्वेश्चन्स पाठवेन. ओके. ओके. तर आपलं झालंय, तसं पण क्लासचा टाइम होत आलाय, तर तू क्लास लेफ्ट करू शकते. बाय. बाय टीचर. बाय.